लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात प्रेरणादायी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अशोक तमनर सर उपस्थित होते, तर प्राध्यापिका वैष्णवी सातपुते यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आजच्या पिढीसाठी असलेला प्रेरणादायी वारसा विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला। यानंतर विद्यार्थ्यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण आणि तेजस्वी भाषणे सादर केली। स्वराज्याचा ध्यास, सामाजिक समतेचा संदेश आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा प्रत्येक स्पर्धकाच्या शब्दातून प्रभावीपणे व्यक्त झाली। मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी सर्वप्रथम ओळखले की गुलाम देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर प्रथम जनतेच्या मनातील गुलामगिरी दूर करावी लागेल। दलित, कष्टकरी, वंचित, कामगार, शेतमजूर यांचा बुलंद आवाज विश्वविख्यात होता कादंबरीकार। मात्र त्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांना ज्ञानाचे रूप दिले आणि अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला नवी दिशा मिळते, विचारांना नवी उभारी मिळते आणि महापुरुषांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचतो। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रामदास गायकवाड यांनी केले, तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापिका जरीना शेख यांनी केले। उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्राध्यापक अनिल जगताप सर यांनी मानले।